संत्या मर्दा, या मसाल्याच्या तेलकट वासानं शिसारी येत नाही असं मित्र कधी कधी विचारतात. त्यांना म्हणतो, या किचन मधल्या धगीनं माझ्या घराला थंडावा दिला आणि या मसाल्याच्या धुरानं जगण्याला चव आणली. मग या बारीक सारीक त्रासाचं काही लोणचं घालू का काय? बरं, टेबलावर फडकं मारणाऱ्या या संत्याचा वस्तादून आता 10 वर्ष झाली. ते शेप आचारी तुमच्यासाठी असेल, आमच्याकडं वस्तादच. इकडं चिकन हांडी असू दे नाहीतर पालक पनीर, तेल आणि मसाला वस्तादाच्या हाताला पाठ असतो. नुसता डोळ्यानं बघून आणि नाकानं हुंगून डिशच्या घडलंय बिघडलंयचा कार्यक्रम कळतो. अजून एक गोष्ट मला नीट कळली बरं का, जर मालक उगाच किस पाडत नसला आणि पैशाला नडत नसला तर त्याला वेटीला धरून संबंध नासवायचे नाहीत. आणि मालक जेव्हा म्हणतो की नाही, वस्ताद लांब लांबच्या गावासनं कस्टमर खास जेवायला आपल्याकडे येतात, अहो तोंडात गोड घोळल्यासारखं वाटतं बघा. आज लांब गावासनं माझी बायको आणि पोरगी इकडं आल्या. अहो मुलीच्या बास्केटबॉलच्या स्पर्धा आहेत हो. आता त्या दोघींना आहे ना माझ्या हातची मिक्स व्हेज लई आवडत्या आणि मला बायकोच्या हातचा डाळ कांदा. आजचा दिवस एकदम चविष्ट होणार बघा. या जेवायला.